नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण असल्याचं आढळलंय। या संदर्भात अजून शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनाकडून अजून दुजोरा मिळालेला नाहीये। 7 आणि 14 वर्षांच्या बालकांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचा हा संशय व्यक्त करण्यात येतोय। प्रशासनाने मात्र अजूनही या संदर्भातला दुजोरा दिलेला नाहीये। आमचे प्रतिनिधी अमर काळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी माहिती जाणून घेऊया। अमर, महाराष्ट्राची खरं तर चिंता वाढवणारी बातमी आहे। नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण असल्याचं कळतंय। एचएमपीव्हीचे काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, आपण बघितलं होतं चीननंतर चीनमध्ये आढळून आला होता विषाणू आणि त्यानंतर भारतात सुद्धा 5 आता रुग्ण आढळून आले। नागपुरात सुद्धा 2 संशयित रुग्ण आढळून आले। साधारणपणे 7 ते 14 वयोगटातील हे रुग्ण असल्याची माहिती प्राथमिक येते। सध्या प्रशासनाकडून स्पष्टपणे नकार किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही आहे या बाबतीत। पण या बाबतीत त्यांची काही टेस्ट करण्यात आला तर त्याच्यात काही लक्षणं आढळून आले होते आणि आता वरिष्ठ लॅबोरेटरीमध्ये त्यांची चाचणी करते, सॅम्पल जे आहे ते पाठवलेले आहे आणि त्यानंतर त्याच्याबाबत स्पष्टता येईल। पण आता हे संशयित रुग्ण म्हणूनच या 2 रुग्णांकडे पाहण्यात येत आहे आणि त्यांना अगदी दक्षता विभागात विलगीकरणामध्ये ठेवण्यात आल्या, पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे। ठीक, अमर, धन्यवाद दिलेले या माहितीसाठी। अमर काळे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्याबरोबर होते। तर नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण आहेत। अर्थात प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाहीये। उपचार सुरू झालेले आहेत। तर एकंदरीत संपूर्ण देशामध्ये सध्या 5 रुग्ण आहेत। मात्र नागपूरमधले 2 संशयित रुग्ण आहेत एचएमव्ही या विषाणूचे। 7 आणि 14 वर्षांच्या बालकांना एचएमव्हीची लागण झाल्याचा हा संशय नागपूरमधून आता पुढे येतोय। तर काय नेमकी लक्षणं या व्हायरसची आहेत तेही आपण एकदा पाहूया। तर सर्वात पहिलं लक्षण असतं ते म्हणजे खोकला, त्यानंतर ताप, नाक चोंदणं, घसा कोरडा पडणं, श्वास घेण्यास त्रास होणं। तर काळजी नेमकी काय घ्यायची? शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करा। हात वारंवार धुवावेत। पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्यायचं। ताप खोकला असताना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा। सर्दी खोकला झाल्यास स्वतःच्या मनानं औषधं घेऊ नका। वैद्यकीय सल्ला घ्या। डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका। लहान मुलं, वृद्धांनी विशेष काळजी घ्या।